शाम के 5 बजे क्या चल रहा है अभी? मॅगी चहा. तर आमच्या समक्षाने अशी मस्त अशी मॅगी केलेली आहे. काय केलं आधी? गरम पाणी केलं का? आणि मग हे परत कालवून टाकायचं का? इकडं दूध तापायला घातलंय किचनवरती, आमच्या नवीन किचनमध्ये. आणि बाई माझी काय म्हणते माहिती आहे का? काय झालं ग? वांग भाजून खावं वाटते मिरचीचा वाटा. इतकं वाशी लसूण चटणी प्रवासाला जाताना छान असते आणि पाहिजे एवढी तिखट असते. भाजी एवढी तिखट नसते, चांगली लागते खायला. म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकला तरी म्हणजे ही थोडी तिखट, म्हणजे तिखट जरी लागलं ना मैत्रिणींनो तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकून खात्यात आहे का नाही ग? आपण वांगी आणले की. हा आम्ही वांगे आणले तर इथं आणि सगळा बाजार पण आणलाय आम्ही, सगळं आणलंय आहे ना ग आपण. आणि हो का आम्ही फिरायला जाताना काय काय आणलंय वसग खाली बाई, ही खोबरं की ती मसाल्याला बारीक केलेलं, हा मसाला, ही मिरची पावडर तिखटाची, ही हळद, ही मोहरी जिरी, ही मसाल्याला खोबरं आम्ही तळून बारीक करतो ना, ती आणलंय डायरेक्ट आयतच. तिथं कुठं खिस करायचं म्हणलं. तिकडं धनापूड, इकडं लोणचं, सकाळ लोणचं पण आणलंय. सुक्क आहे बरं का ग मैत्रिणीनं, तेल नाही त्याला. आणि इकडं रेशमाने काय ग ही उपवासाचं आहे ते. उपवासाचं आणलंय खारवडण. ही तर बाई माझ्या वर्षाच्या कुरड्या आणि पापड्या घेऊन आली या. इकडं लताने गव्हाचं पीठ, ही सगळं आणलंय. लिंब अजून आपल्याला लसूण कुठे गेला? लसूण कुठे गेला? इकडं बाजार आणलाय आम्ही अजून सगळा. पावडरचा डबा ही आणि हो का हे एलिमेंटच प्रोडक्ट आहेत सगळे बघा मैत्रिणी. सगळं तीच वापर. आणि कोणाला तरी गुदगुल्या झाल्या. बेलनं पळपुट आणलंय म्हणलं मला नाही बारकं बेलनं जमत लाटायला, मोठं बेलनं लागतं. हे आंब डाळिंब मॅगी. येस आता झाली मॅगी. आता खाऊ का नका ना, मी भांडी घासते का नका ना, मला भांडी द्या तुम्ही घासा. आणि घासन ती पण आणली कुठे गेली? हिथलं म्हणलंच कसलं कसलं नाही. आणि घासणी पण आणली. हो का विम बार आणि घासन कारण का आम्हाला 2-4 दिवस लागल. आणते ती किचन किती ग स्वच्छ आहे. लय भारी आहे. पडदन फिडदन लावले त्याला. काढू का? आता मला आयडिया आली, माझ्या किचनला बी मी असला पडदा करणार. बाय झाला असं नको, लय शिजली अगं. हा नको ना आता काय काळ भंगार झालं उंदरागत सकाळ धरणं तो. आणि आता वाल्यात इथं यायचं नाही, चेहऱ्याला राडा कराय. आपण यांना पाहिलं का? समुदाव इकडं समू, इकडं ज्ञानू आणि इकडं दीदी आणि तिकडं गाना. चला हो जातंय. बदलते का? छान दिसतंय. छान दिसतं पण म्हणते बदलते का? म्हणूनच म्हणलं चला. ओ ती इतके जण गेले एका गाडीत नाहीत ना, काय म्हणायची पकडायची नाहीत ना. अयो आणि मग कशाला? ओ 2 गाड्या घ्या, कशाला रिस्क. आता मैत्रिणींनो सगळं उरकलं. आता निघालो इथं 5 गणीला हे बघायला. कसला पॉइंट? सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंट. ती मला जरा म्हणता येत नाही त्याच्यामुळे मी विचारते सारखं सारखं. निघाले आता. जरा सकाळी आल्यामुळं कटाळा पण आलाय प्रवास केल्यामुळं. रात्री पण 12:30 वाजले होते झोपायला आणि सकाळी पण लवकरच उठलो होतो. म्हणजे मी तर 5 वाजल्यापासून जागी होती. आता लई कटाळा आलाय पण आता फिरायला तर जायचंय, काय करायचं. एवढ्या लांब आलोय काय रेश्मा? असं ते दीदी ती पुढच्या गाडीत येतं. 2 गाड्या आणल्यात येते, आमची एक आहे आणि त्यांची एक आहे. मी, अण्णा, गणेश, रेश्मा ह्या गाडीत आहे. आणि 5 जण इकडं 5 जण तिकडं. हा 5 जण तिकडे, आम्ही 10 जण आलेलो आहे. आमची चेअर आहे ती रेशमाची, ह्यांची 3 आहे ती, लताची ह्यांची 3 आहे ती. अशी कसं होतं जास्त शिट्या बसवले बी आपण एवढ्या लांब आलेला असतो, भीती वाटते ना त्याच्यामुळं. आता बघू तिथं काय 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 असं ते दाखवते तुम्हाला. इथल्या दुकानात आलं काय तुम्हाला? अजून पाठीमागं एक दुकान केवढं मोठं गेलं.
हॅपी बर्थडे गाना, हॅपी बर्थडे. तिकडं आमच्या लताताईचं वांग तळायचं चाललंय आता मस्त. आता काय वांग्याचं भरीत करायचं आहे ना आपल्याला. आता तुम्ही म्हणता मग आता तू काय करणार? मी काय नाही, मी भाकरी करणार. आता मी तिला भाकरी करून देणार. भाकरी भात करते, भाकरी करते. नाही मी लागते कर. आणि इकडं आमच्या रेशमाचं काय चाललंय की रेशमा? ही सगळं हात खाल्ली तिकडं आमचं समोर काय करू लागतंय ग समू? तिने तेल काढलं आणि होय ग. मी काय म्हणते या नाही घासलेली होती ती भांडी सगळी धुतलेली ती. मी काय म्हणते या नुसतं वांग करायचं, दुसरं काय अजून करू? काही बनवू चला करू थोडस तव्यात. तिथं काय असते रेशमा चालतं ही काय करते ती, फक्त पूर्वाला आमुशाला नाहीत करत. हा बेसन वाटाण्यापेक्षा बेसन चांगलं लागेल. आता ती वाटाणा कवर मी सोलायला घेते. वाटाणा आणलेला मैत्रिणींनो. नाही करू की आयो केक आणला वैव, केक आणला मग कापायचा का? मला कपडे बदलायचे पर्स मध्ये ठेवा आपल्या. आणि ही धरगणाचा बर्थडे बॉयचा बर्थडे आज. आता मग केक कापून होता म्हणजे मला ना कपडे बदलायला. अगं आठवणी गट्टूची जोडी, आठवणी गट्टू चालले फिरायला. इथं गट्टू बसते. परत हा अट्टू आणि गट्टूची जोडी. गणेशचं ते गाणं दीदी ओ पप्पा हे कुठं लावू? आज आहे बंड्याचा वाढदिवस. हा तेव्हा मला हा दोन- गाणं तर म्हण नाही एकदा म्हणून तर जाऊ सगळ्यांना. आज आहे बंड्याचा वाढदिवस. हा पुढं काय रे बाळा? गिन्या पुढं काय आहे का नाही? हा, मग तेवढं तिथं असं. अरे देवा. ती पण सगळी घेऊन टाकलं म्हणून. समीक्षा काय नाव आहे गाण्याचं? दाव. आज आहे बंड हा. अयो आज आहे बंड्याचा वाढदिवस. आज आहे बंड्याचा वाढदिवस. आज आहे बंड्याचा वाढदिवस. अरे शपथ बंड्याचा हे बी बंड्याचा आणि ते बी बंड्याचा वय. ही बी गाणं आणि ती बी गाणं. आयु हिचं पण आहे वय श्रुतीचं पण. अगो बाय 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 बाय. 7 तारखेला बरेच जणांचा बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर गणेश, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. जोडून देतील का मला? कर चालू कर. अरे काढला का फोटो? तर एकंदरीत आमचा गाणं 11वी वर्षातून 12व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 13 वर्षाचं झालं ती. मग काय माझ्यापेक्षा 1 वर्षाने बरं. मी 14 वर्षाची होणार. इकडून फोटो काढते, कुठं तोंड करते? फोटो वाले एका साईडला या. आमचा आज गणेशचा बर्थडे धरवा. इकडे बघ. आणि कसा लागला सांग? भारी मला लागला. अजून बारपूसच आहे. अहो बार का नाही तो 7वीला गेला. चला आपण चला. गुटीत बाळाचा बर्थडे आमच्या असू द्या. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद महत्वाचा असतो. माझ्या बाळाला भरभरून शुभेच्छा. आगाव बाळाला माझ्या डबडच हातात घेऊन बसलंय बाळ. काय तुम्हाला सांगायचं? एवढं काय अगं दीदी त्याचा बर्थडे आज. तसे म्हणतात का 12 पर्यंत. ही काढ बाळा.
तर एकंदरीत असा आमचा बर्थडे साजरा झालेला आहे. आम्ही आपलं छोटासा बर्थडे साजरा केला. इकडे बघा. आम्ही आलोय ना त्याच्यामुळे ते एवढं दिसणार आहे आता. इकडे बघा की हा इकडे बघा गणेश दिसत नाही. थोडा हात खाली घ्या इकडे बघा. हा खेळू टाकलाय हात लाव फक्त मीच राहिलेला का चारायची जाऊ दे.